नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खानापूर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी। 2 नगरसेवकांनी मयेकरांच्या नगराध्यक्ष पदाचा केला घात। गोवा बस स्थानकाचे होणार संपूर्ण नूतनीकरण। केबीसी आणि अमिताभ बच्चन यांनी हिंदू समाजाची माफी मागण्याचे आवाहन। मध्यवर्ती समितीकडून सर्वांचे आभार। हेल्प फॉर नीडी तर्फे सदाशिवनगर स्मशानभूमीत स्वच्छता। रोजगार हमीचा रोजगार 200 दिवसांपर्यंत वाढविण्याची मागणी। माजी आमदार अरविंद पाटील यांच्यात बंडखोरी भिनलेली आहे। आबासाहेब दळवी यांची प्रतिक्रिया। मुखवाडा इल्लतवनू 84 चित्रपट ट्रेलरचे शानदार लॉन्च। दिल्ली संघाची विजयासह अनोख्या विक्रमाला गवसणी। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। 3 वेळा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला हुलकावणी देत बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी निवडीला मुहूर्त मिळाला आहे। बुधवारी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल। त्यानंतर दुपारी 3 वाजता मतदानासाठी बैठक होणार आहे। खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे सामान्य गटासाठी तर उपनगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी आहे। अनुसूचित जमाती महिला गटासाठी एकमेव नगरसेविका लक्ष्मी अंकलगी या आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक नारायण मयेकर आणि माजी नगराध्यक्ष कैलासवासी रफिक खानापुरी यांचे चिरंजीव मजहर खानापुरी यांची नावे चर्चेत आहेत। मात्र जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी नगराध्यक्ष पदाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी सुरुवातीपासून जातीने लक्ष घातले आहे। त्यामुळे खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवड ही बिनविरोध होईल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे। 2 नगरसेवकांनी मयेकरांच्या नगराध्यक्ष पदाचा केला घात। गेल्या 25 महिन्यांपासून खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेले ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर यांच्या नगराध्यक्ष पदासाठी 2 नगरसेवकांनी घात केला आहे। 4 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे। यासाठी गेली 25 वर्षे नगरसेवक म्हणून सेवा बजावत असलेल्या नारायण मयेकर यांना 10 नगरसेवकांनी लेखी व सहीनिशी तसेच फोटो काढून पाठिंबा दर्शवला। म्हणून मयेकर यांनी सोमवारी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन विनंती केली। मात्र ऐनवेळी 2 नगरसेवकांनी पाठिंबा काढून घेतला। त्यामुळे नगरसेवक मयेकरांचा विश्वासघात केला। त्यामुळे नगरसेवकासह खानापूर शहरातील नागरिकात कमालीची नाराजी पसरली आहे। गोवा बस स्थानकाचे होणार संपूर्ण नूतनीकरण। येथील रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या गोवा बस स्थानकाचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात येणार आहे। त्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला। यावेळी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे। यापूर्वी दिनांक 12 डिसेंबर 1947 रोजी या स्थानकाची निर्मिती झाली होती। त्यावेळी कारवार, खानापूर, गोवा या भागात जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी याची निर्मिती झाली होती। आता नव्याने उभ्या करण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी 1,86,00,000 रुपये खर्च येणार आहे। यामध्ये नवीन 12 दुकानगाळे बसविण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली। तसेच बस स्थानकाचे नूतनीकरण होणार असून त्याचा लाभ नागरिकांना निश्चित होईल असे मत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले। यावेळी पदाधिकारी निरंजना अस्टेकर, साजिद शेख, रिजवान बेपारी, अल्लेदीन किल्लेदार, डॉक्टर मदन डोंगरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। केबीसी आणि अमिताभ बच्चन यांनी हिंदू समाजाची माफी मागण्याचे आवाहन। सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती सीझन 12 या कार्यक्रमांमधून हिंदू समाजाविरोधी कृत्य केले जात आहे। याबद्दल सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या कार्यक्रमाच्या 30 ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या कर्मवीर विशेष या भागात हिंदू धर्मग्रंथांविषयी कल्पक आणि नकारात्मकता पसरवणारा प्रश्न विचारून हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा पुन्हा एकदा अवमान करण्यात आला। या कार्यक्रमातून अमिताभ बच्चन आणि केबीसी यांनी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे। या घटनेचा हिंदू जनजागृती समिती तीव्र शब्दात निषेध करते। या प्रकरणी केबीसी आणि अमिताभ बच्चन यांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी ही हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे यांनी केली आहे। मध्यवर्ती समितीकडून सर्वांचे आभार। दिनांक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन यशस्वीपणे पार पडल्याबद्दल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एक पत्रक काढून सीमावासियांचे आभार मानले आहेत।
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने काळ्या फिती बांधून कामकाज केले, तसेच महाराष्ट्रातही ठिकठिकाणी काळ्या दिनी आंदोलने करून पाठिंबा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले। हेल्प फॉर नीडीतर्फे सदाशिवनगर स्मशानभूमीत स्वच्छता। हेल्प फॉर नीडी संस्थेतर्फे सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये स्वच्छता करण्यात आली। स्मशानभूमीमध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते। याची दखल हेल्प फॉर नीडीचे संस्थापक चेअरमन सुरेंद्र अनगोळकर, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव पाटील यांनी या ठिकाणी स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला। यासाठी विनय पाटील, सायमन मंथेरो, प्रभाकर मुरगोड, सुनील धनवडे, डॉक्टर सविता कद्दू आदींनी परिश्रम घेतले। रोजगार हमीचा रोजगार 200 दिवसांपर्यंत वाढविण्याची मागणी। रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांना किमान 200 दिवसांचा रोजगार उपलब्ध व्हावा, त्याचप्रमाणे त्यांना देण्यात येणाऱ्या आहार धान्याच्या साठ्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण कष्टकरी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। माजी आमदार अरविंद पाटील यांच्यात बंडखोरी भिनलेली आहे, आबासाहेब दळवी यांची प्रतिक्रिया। माजी आमदार अरविंद पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला रामराम ठोकून भाजप प्रवेशाची तयारी केली आहे। यामध्ये नवीन असे काहीच नाही। त्यांच्या रक्तात सातत्याने बंडखोरी भिनलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून याविषयी अधिक काय अपेक्षा करणार, असा सवाल महाराष्ट्र समितीचे चिटणीस आबासाहेब दळवी यांनी व्यक्त केला आहे। स्मार्ट न्यूजशी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली। तसेच पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांनी घोषणा केल्यानंतर त्याच्यावर कोणतीच प्रतिक्रिया अरविंद पाटील यांनी दिलेली नाही, यामुळे आश्चर्य आहे। त्याचप्रमाणे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे सीमा प्रश्न संदर्भात बेताल वक्तव्य करत होते। त्यावेळी अरविंद पाटील त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांची पाठराखण करत होते। हा देखील चुकीचा मुद्दा असल्याचे आबासाहेब दळवी यांनी म्हटले आहे। मी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा चिटणीस या नात्याने माझं मनोगत, तुम्ही जो प्रश्न मला आता विचारत आहात की अरविंद पाटलांच्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय, याबद्दल बोलायचं झालं तर मी 1975ला नोकरीला लागलो आणि त्यावेळेपासून आजपर्यंत आम्ही समितीनिष्ठ म्हणून कार्य केलेलं आहे। जरी आम्ही मराठी शिक्षक असू दे, कोणताही शिक्षक जरी असला तरी सुरुवातीपासून ही सीमा भागातील जी चळवळ जी अबाधित राखली गेली ती खानापूर तालुक्यातील किंवा सीमा भागातील संपूर्ण मराठी शिक्षकांनी ही चळवळ अबाधित ठेवली। कारण त्यावेळेपासून ज्या गावात तुम्ही जाल त्या गावात शिक्षकाला पहिल्यांदा विचारलं जात होतं की इथलं वातावरण काय आहे आणि तो जे सांगेल ते गावचं वातावरण तयार होत होतं। आणि अशा पद्धतीनं आम्ही विद्यार्थी दशेत तर होतोच की सिंह आला रे सिंह आला म्हणून आम्ही घोषणा देत होतो। त्याच्यानंतर ते बाजूला करण्यात आलं आणखी आपली पक्षांची चिन्ह वेगवेगळी करण्यात आली आणि ज्या वेळेला सिंहाचं चिन्ह बाजूला गेलं आणि त्यावेळेला प्रत्येकाने आपापली चिन्ह बदलली आणि सरकारच्या याच्याप्रमाणे करण्यात आलं, तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे बिरजे गुरुजी ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला आम्ही बाल्यावस्थेत होतो, परंतु निळखंडराव सरदेसाई ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला मी 7वी पास झालेलो होतो आणि जवळजवळ 1983 पर्यंत निळखंडराव सरदेसाई होते आणि त्यावेळेला आम्ही जरी शिक्षकी पेशात असलो तरी संध्याकाळी 5 नंतर सकाळी 10 वाजेपर्यंत या चळवळीशी आम्ही बांधलेलो होतो आणि त्याप्रमाणे आम्ही आजपर्यंत कार्यरत होतो। वसंतराव पाटीलांची 2 वेळा इलेक्शन झाली, त्याही वेळेला सगळ्यांनी एक रुपये झालं तरी तर एखाद्या विधवाबाईनं दिलेली मदत केली, आणखी समितीवरती आपली निष्ठा दाखवून दिली। त्यामुळे पैसे देऊन मत घ्यायचा प्रश्नच आला नाही, तर प्रश्न काय होता की पैसेही देणे आणि मतही देणे आणि समिती निष्ठा जागृत ठेवणे, अशा पद्धतीनं 2 वेळा। त्याच्यानंतर चव्हाण साहेब आले, चव्हाण साहेबांच्या वेळेला ही तीच परिस्थिती झाली की कुणीही खिशातून पैसे खर्च करून इलेक्शन केलेलं नाही। गेले कित्येक वर्ष सीमा भागामध्ये सीमा भाग हा अन्यायाने कर्नाटकामध्ये डांबण्यात आला आणि तेव्हापासून गेली 56 वर्ष आम्ही सीमा बांधव एकत्रित येऊन 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळतो आणि त्या दिवशी काळी निशाणे दाखवून केंद्र सरकार किंवा कर्नाटक सरकारला आम्हाला हा निर्णय मान्य नाही हे दाखवून आपण गेली 56 वर्ष दाखवून देत आहोत।
आणि कालची जर बातमी ऐकली तर अतिशय दुःख वाटतं. कारण गेली कित्येक वर्ष आपण समिती मराठी बांधव एकत्र आहोत आणि आजच्या जर कालच्या घडामोडी समिती संदर्भात ऐकल्या तर आमचे नेते बीजेपी जाणार किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे ऐकून खरोखरच दुःख वाटतं. कारण गेली 60 वर्ष समिती अबाधित आहे आणि कोणताही नेता कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश न करता सर्व मराठी बांधव एक ताकदीनिशी सरकारला दाखवून देत आहेत. मुखवाडा इल्लद्वनू 84 चित्रपट ट्रेलरचे शानदार लॉन्च. मूळचे बेळगावचे व सध्या न्यूझीलंड येथे वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर गणपत पाटील यांनी ओम नमः शिवाय सिने बॅनरद्वारे मुखवाडा इल्लद्वनू 84 या कन्नड चित्रपटाची निर्मिती केली आहे. सदर चित्रपटाचा ट्रेलर आणि डायलॉग प्रोमो लॉन्च सोहळा सोमवारी बेंगलोर मल्लेश्वरम येथील रेणुकांबा सिने स्टुडिओ दिमाखात पार पडला. सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक वेणुगोपाल आणि रवी वस्त्रद यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रेलर आणि डायलॉग प्रोमोच्या शानदार लॉन्च सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नव्या दमाचे कलाकार आणि प्रतिभावंतांनी निर्माण केलेला हा चित्रपट रसिकांना नक्कीच भावेल. चित्रपटाला रसिक उत्स्फूर्त दाद देतील अशी आशा वेणुगोपाल आणि वस्त्रद यांनी व्यक्त केली. चित्रपटाचे निर्माते डॉक्टर गणपत पाटील यांनी नव्या ध्येयाने चित्रपट निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद रसिकांच्या मनाला भावून जातील. चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे असे डॉक्टर पाटील यांनी यावेळी सांगितले. दिल्ली संघाची विजयासह अनोख्या विक्रमाला गवसणी. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रोमहर्षक लढत झाली. अबुधाबीच्या मैदानावर रंगलेल्या या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह 14 लढतीत दिल्लीचे 16 गुण झाले असून गुणतालिकेत त्यांनी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. IPL 2020 मध्ये लीग स्टेजला दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. यासह दिल्लीच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. IPL इतिहासात गुणतालिकेत प्रत्येक स्थानावर विराजमान होण्याचा विक्रम दिल्लीने केला आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर. बाई 1 गेट 1 फ्री ऑफर. सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री. कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री. और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री. कॉट मिलेगा 10,500 में. 3 पीस बेडरूम सेट 15,500 में. कॉट, वार्डरोब, लैम्प बॉक्स के साथ. 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री. 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में. 3 डोर वार्डरोब 9,500 में. 5 डोर वार्डरोब 11,500 में. डाइनिंग टेबल 6,250 में. कंप्यूटर टेबल 1,200 में. ड्रेसिंग टेबल 1,900 में. दीवान 3,200 में. टीवी यूनिट 2,800 में. और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स. इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा. हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है. तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम. कॉल 8747 942 919 9686 172 919. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत.
जिल्ह्यातील दोघांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा एकलव्य पुरस्कार प्राप्त झाला आहे। कुडचीचा सुपुत्र व राज्य व्हॉलीबॉल संघाचा कर्णधार विनायक रोकडे तसेच नागनूरमधील जुडोपट्टू गीता केडी अशी त्यांची नावे आहेत। सोमवार दिनांक 2 रोजी बेंगलोरमध्ये विधानसभेच्या सभागृहात झालेल्या समारंभात मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी उभयंतांना पुरस्कार देऊन सन्मानित केले। क्रीडा मंत्री CT रवी, मंत्री R अशोक, आयुक्त श्रीनिवास, कर्नाटक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष गोविंदराज यावेळी उपस्थित होते। जिल्हा पंचायतच्या शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीची बैठक। जिल्हा पंचायतीच्या शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीची बैठक मंगळवारी पार पडली। या बैठकीत विविध मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आला। बैठकीच्या वेळी स्थायी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत सदस्यांनी शिक्षण आणि आरोग्य विषयक समस्या निवारणासाठी कृतीशील पावले उचलण्याची मागणी केली तसेच आरोग्य विषयक दक्षतेसाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज व्हावी अशी मागणी मांडली। यंदेखूट येथील बॅरिकेड्स हटविल्याने समाधान। यंदेखूट येथे मागील काही दिवसांपूर्वी घालण्यात आलेले बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत। मागील काही दिवसांपासून या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविण्यात आली होती। त्यामुळे नागरिकांना शहराच्या बाजारपेठेत येण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागत होता। त्यामुळे नागरिकांनी सदर बॅरिकेड्स हटविण्याची मागणी केली होती। सामाजिक कार्यकर्ते बबन भोबे यांनी या संदर्भात आमदार अनिल बेनके यांना ही परिस्थिती सांगितली। त्यानंतर ही बॅरिकेड्स हटविण्याची सूचना करण्यात आली। आता हे बॅरिकेड्स हटविण्यात आल्यामुळे नागरिकांना कॅम्प भागातून थेट शहरात येण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। रोटरी क्लब सेंट्रल तर्फे पोलिओ जागृती। रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल तर्फे सायकल फेरीतून जागृती करत पोलिओ जागृतीची सांगता झाली। RPD सर्कल पासून जागृती रॅलीला सुरुवात झाली। गोवा वेस्ट युनियन जिमखाना, चन्नमा सर्कल, हनुमान नगर सर्कल ते पुन्हा RPD सर्कल येथे सांगता झाली। यावेळी सहाय्यक प्रांतपाल मनोज सुतार, महेंद्र पोरवाल, अध्यक्ष पवन कुमार उप्पीन, सेक्रेटरी मंजुनाथ अलवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी सेंट्रलच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। जागतिक पोलिओ दिनानिमित्त आयोजित या उपक्रमात रोटरी सेंट्रलचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते। दुचाकीची सिमेंट पाईपला धडक बसून शिरोलीच्या युवकाचा मृत्यू। शिरोली तालुका खानापूर गावाजवळील खानापूर अनमोड मार्गावर पुलाच्या बांधकामासाठी ठेवलेल्या सिमेंटच्या पाईपला दुचाकीची जोराची धडक बसून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली। कृष्णा मल्लाप्पा नाईक वय 38 असे मृताचे नाव आहे। तो सोमवारी खानापूरला बाजारासाठी दुचाकीवरून आला होता। सायंकाळी गावी परतत असताना शिरोली गावाजवळ खानापूर अनमोड मार्गावर पुलाच्या बांधकामासाठी ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या पाईपला दुचाकीची जोराची धडक बसल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। कृष्णा हा ग्रामपंचायत माजी अध्यक्ष कैलासवासी मल्लाप्पा नाईक यांचा मुलगा होता। त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी आहे। कृष्णा हा बेळगाव येथील कंपनीत सिक्युरिटी गार्ड होता। लॉकडाऊन नंतर नोकरी केल्याने तो बेरोजगार झाला होता। या प्रकरणी खानापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत। बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशनची दुसरी वार्षिक सभा बुधवार दिनांक 4 रोजी। बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशनची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 4 रोजी सकाळी 10:30 वाजता उजगाव येथील शंकर पार्वती मंगल कार्यालयामध्ये घेण्यात येणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून रिटेल फार्मसी व्यावसायिकांना एकत्रित आणून बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशन या संघटनेची रचना करून सदर संघटनेच्या माध्यमातून विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यकारी मंडळ झटत आहे। संघटनेकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन ते सोडविण्यासाठी कार्यकारी मंडळ झटत आहे। त्यातून एकीचे बळ दिसून येत आहे। मध्यंतरी लॉकडाऊनच्या वेळी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही प्रसंगी पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद खाऊन पण सेवा दिली, पण दुर्दैवाने सरकार दरबारी कोरोना वॉरियर म्हणून दखल घेतली गेली नाही। संघटनेने सामाजिक बांधिलकी जपताना मागील वर्षी पूरग्रस्तांना मोफत औषधे वितरित केली होती। तसेच महिनाभरापूर्वी हुक्केरी येथे अतिवृष्टीमुळे 3 औषधे दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे। सदर दुकानदारांना मदत म्हणून सर्व सभासदांकडून मदत निधी उभा करण्यात आला आहे। त्याचे वितरण ही उद्या या वार्षिक सभेमध्ये करण्यात येणार आहे। तरी सर्व रिटेलर केमिस्ट बंधूंनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे प्रवक्ते पवन देसाई यांनी केले आहे। कारलगा लालवाडी रस्त्याची दुरुस्ती श्रमदानाने।
खानापूर तालुक्यातील कारलगा लालवाडी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाला आहे। त्यामुळे या भागातील प्रवाशांना या रस्त्यावरून ये-जा करणे खूपच त्रासदायक होत आहे। याची दखल घेऊन कारलगा बजरंग दल, प्रगती सेवा केंद्र, गावचे प्रमुख तसेच युवकांनी श्रमदान करून कारलगा लालवाडी रस्त्याची डागडुजी केली। त्यामुळे या भागातील नागरिकातून समाधान पसरले आहे। श्रमदान मोहिमेत सुशांत घाडी, निलेश आळवणी, राहुल आळवणी, मंजुनाथ पवार, रवी सुतार, यशवंत देसाई, अप्पू घाडी, मनोहर पाटील, प्रथमेश पवार आदी युवकांनी भाग घेतला होता। रामनगर येथील विहिरीचे शुद्धीकरण। साई गल्ली रामनगर येथील विहिरीचे शुद्धीकरण नुकतेच करण्यात आले। रामनगर येथील साई गल्ली येथे 4 दिवसांपूर्वी वृद्ध महिला येथील सार्वजनिक विहिरीत पडून मरण पावल्याने या ठिकाणचे पाणी कोण घेऊन जात नव्हते। तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती। मात्र या समस्येचे निवारण करण्यासाठी येथील राहणाऱ्या दुगाणे परिवार व सुधीर परिवाराने सदर सार्वजनिक विहिरीतील पूर्ण पाणी मोटारीने काढून स्वच्छ करून घेतले। तसेच नागरिकांसाठी पुरोहिताकडून होम हवन व धार्मिक विधी करून शुद्धीकरण केले। त्यामुळे पुन्हा सर्व नागरिकांना पाणी नेण्यास सुरुवात करून दिली। सार्वजनिक वाचनालयातर्फे दिवाळी अंक योजना। येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकाशित होणारे विविध प्रकारचे दर्जेदार दिवाळी अंक वाचनप्रेमींना उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे। नोव्हेंबर ते मार्च पर्यंत ही योजना कार्यान्वित असेल। वाचनालयाची वर्गणी भरून या योजनेचा लाभ घेता येणार आहे। कोणतीही व्यक्ती या योजनेचा सभासद होऊ शकते। यात काही दिवाळी अंकाचाही समावेश आहे। सदर योजना वाचनालयाच्या गणपत गल्लीतील मुख्यालयात व अनगोल टिळकवाडीतील शाखेतही सुरू आहे। वाचनप्रेमींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी वाचनालयाच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष गोविंद राऊत व कार्यवाह नेताजी जाधव यांनी केले आहे। फुटबॉल स्पर्धेत विजया फुटबॉल अकादमीला उपविजेतेपद। हल्ल्याळमध्ये झालेल्या महिलांच्या एकदिवसीय 5A साइड फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या विजया फुटबॉल अकादमीने उपविजेतेपद पटकावले। संघाच्या लक्ष्मी कांबळेला सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार देण्यात आला। पहिल्या उपांत्य लढतीत विजया अकादमीने हल्ल्याळ लॉकर्सचा 5-0 असा पराभव केला। तन्वी गावडे व धनश्री कदम यांनी प्रत्येकी 2 तर प्रेरणा बनियाने 1 गोल केला। दुसऱ्या उपांत्य लढतीत हल्ल्याळने बसोलीचा 3-0 असा पराभव केला। अंतिम लढतीत हल्ल्याळने विजयाचा 1-0 असा निसटता पराभव करून विजेतेपद पटकावले। विजेत्या संघाच्या सुनीताने एकमेव गोल केला। डॉक्टर प्रवीण के यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले। उपविजेत्या विजया फुटबॉल संघात कर्णधार धनश्री कदम, सायली देसाई, प्रेरणा बनिया, तन्वी गावडे, लक्ष्मी कांबळे, आलिशा बी, तन्वी पाटील, मुविझा पाशा, रितू पाटील, सोफिला डिसोजा, सुमेधा, तनिषा सालगुडे, अवनी चौगुले यांचा समावेश होता। शांताराम चन्नाप्पा सुतार यांचे निधन। मूळचे हलशीवाडी, तालुका खानापूर, सध्या राहणार शिवाजीनगरचे रहिवासी व खानापूर मराठी शाळेचे माजी मुख्याध्यापक शांताराम चन्नाप्पा सुतार वय 90 यांचे मंगळवार दिनांक 3 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे। आनंदी म्हात्रू गोरे यांचे निधन। गर्लगुंजी, तालुका खानापूर येथील रहिवासी आनंदी म्हात्रू गोरे वय 90 यांचे दिनांक 3 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे। उद्योजक प्रदीप कुलकर्णी यांचे निधन। टिळकवाडी येथील रहिवासी आणि उद्यमबाग येथील उद्योजक प्रदीप कुलकर्णी वय 61 यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। उद्यमबाग येथील टेक्नो सिस्टीम कंपनीचे ते पार्टनर होते। तसेच बेळगाव जिल्हा उद्योजक संघटनेचे संचालक, बेळगाव मटेरियल टेस्टिंग सेंटरचे संचालक, बेळगाव फाउंड्री क्लस्टरचे सदस्य, चेंबर ऑफ कॉमर्सचे आजीव सदस्य तसेच रोटरी क्लब बेळगावचे सदस्य होते। रेणुका संजय पाटील यांचे निधन। येथील रामनगर 3रा क्रॉसच्या रहिवासी रेणुका संजय पाटील वय 35 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, मुलगा, मुलगी, दीर, जाऊ असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8:30 वाजता होणार आहे। HP गॅसचे वितरक विलास पाटील यांच्या त्या भाऊजय होत्या। रेणुका बाळकृष्ण बेळगुंदकर यांचे निधन।
हिंडलगा येथील बाजीप्रभू देशपांडे चौक नवी वसाहत मधील रहिवासी रेणुका बाळकृष्ण बेळगुंदकर वय 55 यांचे अल्पशा आजाराने 2 नोव्हेंबर रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे। दुर्गादेवी महिला मंडळाच्या त्या पदाधिकारी होत्या। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।